नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शावळे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. तर बघा, आपण आता या व्हिडिओमध्ये आपण पालनसुरी आणि एस पी बक्षी यामधून हे स्टँडर्ड बुक वापरून आपण काय केलेलं आहे, संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीचे 4 पीडीएफ बनवलेले आहेत. एक वन वर्डची, एक सिनोनिम अँटोनिमची, एक इडियम फ्रेजेस आणि एक कन्फ्यूज वर्डची. त्यासाठी आपण पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत, जे की आयोग रेफर करतो. आणि प्रत्येक वर्डची आपण काय केलेलं आहे, ट्रिक्स पाहिलेलं आहे आपण. प्रत्येक वर्ड हे बघा, आता उदाहरणार्थ इथं हे काय केलेलं आहे, इथं वन वर्ड मिसोगॅमिस्ट, त्यानंतर मिसोगायनिस्ट, हे त्याचा अर्थ मराठी अर्थ पण पाहिलेला आहे, त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलेलं आहे. तसंच त्यावर आलेले पीओक्यू हे बघा, गट 24 आणि असिस्टंट 15 तिथंच आपण पीओक्यू पण काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणी पीओक्यू पाहायची गरज पडणार नाही. आणि सध्या याचा व्हिडिओ कोर्स तर येणार आहे आपला, परंतु सध्या व्हिडिओ कोर्स नाही, परंतु आता कंबाईन ग्रुप बी मेन्स जवळ येत आहे, तसेच हायकोर्टाची पण एक्झाम जवळ येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर सध्या याचे पीडीएफ पाहिजे असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. पेड पीडीएफ आहेत आपल्याकडे 84 21 90 83 84. आणि बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप आहे, तसे टेलिग्राम चॅनल पण याच नावानं आहे, ते पण तुम्ही जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी ट्रिक्स पाहायला मिळतील. आता ह्या ट्रिक्स कशा आहेत काय, थोडासा मी डेमो इथे दाखवतो. तर बघा, वन वर्ड आहे मिसोगॅमिस्ट. मिसोगॅमिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ मॅरेज, म्हणजे जो लग्नाचा तिरस्कार करतो त्याला म्हणतात मिसोगॅमिस्ट. तर मग याची ट्रिक्स काय केलेली मी बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की मी सोमी सोबत लग्न करायला नकार दिला. मी सोमी सोबत, म्हणजे सोमी नावाची एक मुलगी आहे आणि तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. अशी ट्रिक काय केली, कारण मी म्हणजे हे बघा एम आय म्हणजे मी आणि सोमी, हे बघा हे इथं सो आहे आणि इथं परत एम आय आहे, म्हणजे हा दोन्हीचा मिळून सोमी हा शब्द तयार होतो. सोमी सोबत लग्न करायला नकार दिला. अशी ट्रिक्स लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर मिसोगायनिस्ट. गायनिस्ट म्हणजे हेटर ऑफ वुमन, कारण गायनोकॉलॉजिस्ट म्हणजे जो महिलांचा हे असतो डॉक्टर, त्याला म्हणतात गायनोकॉलॉजिस्ट. म्हणजे मग मिसोगायनिस्ट म्हणजे इथं महिलांसंबंधी आहे गायनिस्ट, हे बघा गायनिस्ट. मग लगेच त्यावर आलेला प्रश्न हे बघा, वन हू हेट्स वुमन इज कॉल्ड. मग आता यामध्ये बघा, मिसोगॅमिस्ट मध्ये भरपूर जण कन्फ्यूज झालेला असणार त्यावेळेस, आणि मिसोगायनिस्ट. मग याचं योग्य आन्सर काय, मिसोगायनिस्ट. कारण वन हू हेट ऑफ वुमन असं म्हटलं आणि इथं हेटर ऑफ मॅरेज. मग मॅरेजची ट्रिक आपण केलेली आहे, मी सोमी सोबत लग्न करायला नकार दिला. कारण हे जे ए आहे ते या संबंधी आहे, मॅरेज संबंधी. आणि मग याचं योग्य आन्सर काय असेल, वन हू हेट्स वुमन विचारलंय म्हणून मिसोगायनिस्ट. बाकी मिसॅन्थ्रॉप म्हणजे लोकांचा तिरस्कार करणारे, आणि हे बाकी काय नाही. मोनोगायनिस्ट म्हणजे हे सिंगल. त्यानंतर पुढे बघा, मिसोलॉजिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ नॉलेज. लॉजिस्ट म्हणजे हेटर ऑफ नॉलेज. इंजिनिअरिंग 2016ला यावर प्रश्न आलेला आहे. पेड पीडीएफ साठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर पुढे बघा, अमेच्युअरचा अर्थ होतो वन हू डज थिंग ओनली फॉर प्लेजर, म्हणजे फक्त आनंदासाठी एखादी गोष्ट करणारा, त्याला म्हणतात अमेच्युअर. मग त्याच्या विरुद्धार्थी होतो प्रोफेशनल. मग याची ट्रिक्स काय केलेली बघा, याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवलेलं आहे की प्रकाश आमटे आनंदवन मध्ये रोग्यांची सेवा करतात, कारण त्यांना भरपूर त्यातून आनंद मिळतो. म्हणजे ते आनंदासाठीच करतात, आनंद मिळतो त्यांना, सेवा करून त्यांना आनंद मिळतो. प्रकाश आमटे. कारण हे बघा, अमेच्युअर मध्ये तुम्हाला शेवटी आमटे एवढा शब्द दिसतोय बघा, आमटे, म्हणून प्रकाश आमटे असं लक्षात ठेवू. त्यानंतर पुढे आरार्चिस्टचा अर्थ होतो डिस्ट्रॉय, अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे अराजकता, म्हणजे सरकार पाडणे. बघा, माग नेपाळचं सरकार पाडलं होतं, बांगलादेशचं सरकार पाडलं, त्याला म्हणतात अरार्चिस्ट. मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची, तर आरडाओरडा करत चायनामध्ये एसटीच्या गाड्या फोडून लोकांनी गव्हर्नमेंट पाडलं. चायनाचं पण पाडलं असं म्हणून. एसटी गाड्या बघा, म्हणजे गव्हर्नमेंट पाडलं की एसटी अगोदर एसटी टार्गेट करतात लोक, हे बघा शेवटी एसटी आहे. आणि आरडाओरडा करून म्हणायचे अरार्चिस्ट, म्हणजे आरडाओरडा करतात, मग लोक खूप आरडाओरडा करतात आणि गव्हर्नमेंट पाडतात. त्यानंतर अपोस्टेट म्हणजे वन हू चेंज हिज फेथ, धर्मत्याग. त्याची पण ट्रिक्स इथं तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर ॲम्बिडेस्ट्रस, बघा यावर प्रश्न आला होता ॲम्बिडेस्ट्रसवर. आता जी कंबाईन ग्रुप बी झाली 2024ला, त्यावर प्रश्न, हे बघा प्रश्न पण घेतलाय मी. पहिले ॲम्बिडेस्ट्रस म्हणजे काय बघा, ॲम्बिडेस्ट्रसचा अर्थ होतो वन हू यूज बोथ हँड इन वन टाइम, म्हणजे
दोन्ही हाताचा एकदाच यूज करणारा, दोन्ही हाताचा. म्हणजे तुम्ही 3 इडियट्स पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये तो बोमन इराणी प्राध्यापक असतो, तर ते दोन्ही हातानं असं लिहितात, दोन्ही हातानं, तर त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस, म्हणजे दोन्ही हाताचा एकदाच यूज करणारे. मग याची ट्रिक्स आपण काय केली, याची ट्रिक्स अशी केली की अमिताभ बच्चन डेस्क उचलून दोन्ही हातांनी विलनच्या डोक्यात घालतात, असं दोन्ही हाताने डेस्क उचलतात आणि विलनच्या डोक्यात घालतात. कोण? अमिताभ बच्चन. अमिताभ म्हणजे हे ॲम्बी आणि डेक्स उचलतात, डेक्स म्हणजे डेक्स. मग त्यावर आलेला प्रश्न बघा, ही शोज आर युनिक बिकॉज ही कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्ट्रस, कंबाईन बी 2024. बघा, आपली पीडीएफची रचनाच आपण अशी केलेली आणि कोर्स पण आता आपला असाच येणार आहे. पुढच्या 10-15 दिवसात कोर्स पूर्ण येऊन जाणार आहे. तर बघा, ॲम्बिडेक्स्ट्रस, मग बघा, यूज वन हू कॅन यूज बोथ हँड इक्वली वेल, हे बी त्याचा आन्सर आहे. ओके. त्यानंतर परत प्रश्न कधी होता, अनुष्का इज अ ॲम्बिडेक्स्ट्रस विच मीन्स, राजसेवा 19ला, म्हणजेच एबल टू यूज बोथ हँड इक्वली वेल. बघा, असे प्रश्न रिपीट पण होतात, त्यामुळे रिपीट प्रश्न पण आपण तिथेच पाहिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे प्रश्नही पाहायची गरज नाही. बघा, त्यासाठी आपण SV बक्षी, पालनसुरी, ब्लॅक बुक हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत. त्यानंतर ॲग्नोस्टिक म्हणजे काय? ॲग्नोस्टिक म्हणजे वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स, म्हणजे देवाच्या अस्तित्वाबद्दल ज्याला शंका आहे, देव आहे की नाही याबद्दलच शंका आहे, त्याला म्हणतात ॲग्नोस्टिक. आणि अथिस्ट, बघा, ॲग्नोस्टिक आणि अथिस्ट या दोन शब्दात फरक काय? अथिस्टचा अर्थ होतो की वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देव आहे पण देवावर विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणतात अथिस्ट. आणि ॲग्नोस्टिक कोणाला म्हणतात? की त्याला शंका आहे, देव आहे की नाही याबद्दल शंका आहे त्याला. आणि ॲग्नोस्टिक म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही, सॉरी, अथिस्ट म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही. मग याची ट्रिक्स काय केलेली अथिस्टची आपण? अथिस्टची ट्रिक बघा, की अथेन्स या युरोपियन शहरातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. बघा, कारण युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. मग मग अथेन्स हे शहर युरोपचं आहे. तर बघा, सर्वात अगोदरची जी पहिली ऑलिम्पिक होती 1894, तर ती अथेन्समध्ये भरली होती. तर मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, अथेन्स या युरोपियन शहरातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. मग त्यावर आलेले PYQ बघा, PYQ काय? वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, टॅक्स अस्टन 2017. त्यानंतर बघा, त्याचा आन्सर काय? अथिस्ट. त्यानंतर दुसरं काय? अ अथिस्ट इज द वन, रिकामी जागा, टॅक्स अस्टन 15. बघा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. त्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी आहे थिस्ट. थिस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड, थिस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड. मग याची ट्रिक्स काय केली बघा, याची ट्रिक्स आपण अशी केली की थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, अशी आपण ट्रिक्स केली. थेऊर अष्टविनायकापैकी एक आहे थेऊर पुण्यामध्ये, तर थेऊरच्या गणपतीवर लोक भरपूर विश्वास ठेवतात. हे बघा, थिस्ट म्हणजे थेऊर, ही अशी ट्रिक्स आहे. मग त्यावर आलेला प्रश्न लगेच तिथं, अ पर्सन हू बिलीव्ह इन गॉड, STI 19. बघा, थिस्ट. त्यानंतर परत झालं. आणि काय? अल्ट्रुइस्टचा अर्थ होतो वन हू हेल्प अदर्स विदाउट एनी बेनिफिट्स, त्यालाच परोपकारी असं पण म्हणतात, फिलॅन्थ्रॉपिस्ट पण म्हणतात. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की अल्ट्रुइस्ट नावाची एक NGO आहे जी फी न घेता काम करते, पैसे न घेता काम करते. त्यानंतर पुढे हे बघा, प्लुटोक्रसी. प्लुटोक्रसीचा अर्थ काय होतो? प्लुटोक्रसीचा अर्थ होतो गव्हर्नमेंट बाय रिच पीपल, म्हणजे श्रीमंत लोकांचं गव्हर्नमेंट, त्याला म्हणतात प्लुटोक्रसी. तर मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की प्लुटो ग्रहावर जगातील सर्व श्रीमंत लोकांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं. कुठे? प्लुटो नावाचा ग्रह आहे, त्या ग्रहावर जगातील, कारण इलॉन मस्क यांचं स्वप्न आहे की मंगळावर आपल्याला हे स्थापन करायचं आहे, लोकवस्ती स्थापन करायची आहे, मानववस्ती स्थापन करायची आहे. तसं, कारण ते पण श्रीमंतच आहेत, मग हे श्रीमंताचंच काम आहे की दुसऱ्या ग्रहावर लोकवस्ती स्थापन करणे, हे श्रीमंत लोकांचं काम आहे. तर मग प्लुटो ग्रहावर श्रीमंत लोकांनी स्थापन, जगातील सर्व श्रीमंत लोक एकत्र आले, म्हणजे अंबानी वगैरे असे मोठमोठ्याले, आणि त्यांनी प्लुटो ग्रहावर गव्हर्नमेंट स्थापन केलं. मग त्यावर आलेला प्रश्न लगेच तिथंच आपण प्रश्न तिथंच कव्हर केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. बघा, प्रश्न काय? प्लुटोक्रसी इज अ रिकामी जागा, असिस्टंट 16. बघा काय? मग गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. त्यानंतर टी टोटलर. आता ह्या टी टोटलर पण आताच प्रश्न येऊन गेलाय,
टी टोटलरचा अर्थ होतो वन हू डज नॉट टेक्स अल्कोहोल, म्हणजे जो कधीही दारूला स्पर्शही करत नाही. अल्कोहोल म्हणजे जो कधीच दारूला स्पर्श करत नाही त्याला म्हणतात टी टोटलर. मग याची ट्रिक्स काय केली की ते फक्त टीच पितात. हे बघा, हे टी म्हणजे फक्त चहा. आता टीची स्पेलिंग अशी नाही, टीची स्पेलिंग अशी आहे TEA, पण तरी इथं तुम्ही ही टीची स्पेलिंग असं आहे समजा. म्हणजे टी म्हणजे चहा पितात फक्त कोण? टेलर लोक. टेलरची बी स्पेलिंग अशी नाही, अशी आहे, पण तरी पण असं समजा की ही टेलरची स्पेलिंग आहे की टी पितात ओनली कोण? टेलर लोक. कारण अल्कोहोल पिल्यावर त्यांना कपडे शिवता येणार नाहीत, सुईद्वारा पण घालता येणार नाही. ओके, तर अशा प्रकारे ही अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. मग त्यावर आलेला प्रश्न बघा PSI 13ला, आणि आता नुकतीच कंबाईन ग्रुप बी 2024ला पण यावर प्रश्न आलाय, तर तुम्ही पाहून घेऊ शकता. बघा प्रश्न काय मग, टी टोटलर इज अ पर्सन हू इज रिकामी जागा. काय मग आन्सर? अबस्टेन फ्रॉम अल्कोहोल. अबस्टेन म्हणजे दूर राहणे, अबस्टेन म्हणजे दूर राहणे, म्हणजे जे दारूपासून दूर राहतात त्यांना म्हणतात टी टोटलर. तर अशा प्रकारे इतरही जर तुम्हाला अशा ट्रिक्स, इतर इंग्लिश वोकॅब ट्रिक्सच्या सह तुम्हाला जर आपला पॉलिटीचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स आहे संपूर्ण ट्रिक्ससह, त्यासाठी तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तसेच सायन्सची पण आपल्याकडे संपूर्ण सायन्सची ट्रिक्स पेड PDF आहे, आणि RTI आणि RTS या संपूर्ण कलमांच्या पण ट्रिक्स पेड PDF आपल्याकडे आहेत. त्यासाठी तुम्ही या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. त्यानंतर हे अतिस्ट टेस्ट आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अँटोनिम्स बद्दल तुम्हाला थोडंफार डेमो दाखवतो अँटोनिम्सचा. हे बघा अँटोनिम्स, इथं काय म्हटलंय, इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टी याचा अर्थ होतो कंजूस. इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टी म्हणजे कंजूस, त्याच्या विरोधार्थी लॅविश किंवा एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या. खर्चिक लोक जे खूप खर्च करतात त्यांना म्हणतात लॅविश किंवा एक्स्ट्राव्हॅगंट, आणि जे खूप कंजूस आहेत त्यांना म्हणतात इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टी. मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की इकॉनॉमिक्सचे एक सर आहेत, ते एवढे कंजूस आहेत की बायकोसाठी 350ची साडी पण घेत नाहीत. 350ची शॉपिंग करायला गेले की त्याच्या बायकोला 350चं म्हणजे 350 रुपयाची एखादी साडी आवडली तर ती पण घेत नाहीत. 350, हे बघा 350, हे 3 आणि 50 म्हणजे थ्रिफ्टी. हे जो थ्रिफ्टी शब्द दिसतोय का, हा जो थ्रिफ्टी शब्द दिसतोय का, याच्यामध्ये 3 आणि 50, बघा 50, 3 आणि 50, 3 आणि 50, हे 3 आणि हे 50 असं दिसतं, म्हणजे 350. 350 रुपयाची साडी पण घेत नाही, एवढा कंजूस आहे इकॉनॉमिकचा मास्तर. ओके, मात्र सरचा जो काही मित्र आहे, सरचा मित्र हा खूपच खर्चिक आहे. तो लाविनी, हे बघा लाविनी पाहायला जातो आणि नाचणाऱ्या बायांवर एक्स्ट्रा पैसे उधळतो. बघा त्यांचा मित्र एवढा खर्चिक आहे की तो लाविनी पाहायला जातो. लाविनी म्हणजे लावणी, लाविनी म्हणजे लावणी. हे बघा लाविनी म्हणजे लावणी पाहायला जातो, म्हणजेच लाविनी म्हणजे लॅविश लाविनी लॅविश म्हणजे एक्स्ट्राव्हॅगंट. खूप खर्चिक लोक असतात त्याला म्हणतात लॅविश. मग त्यावर आलेले प्रश्न, हे बघा यावर प्रश्न कधी कधी आलते ते संपूर्ण एका ठिकाणी घेतले, तर राज्यसेवा 24, 22, PSI 89. तर बघा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग अँटोनिम्स ऑफ वर्ल्ड एक्स्ट्राव्हॅगंट, म्हणजे एक्स्ट्राव्हॅगंटचा अँटोनिम विचारले. एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे खर्चिक, त्याचा अँटोनिम विचारले. मग काय? थ्रिफ्टी, म्हणजे 350ची साडी घेत नाही एवढा तो कंजूस आहे. ओके, त्यानंतर परत तसाच प्रश्न तिथंच, हे बघा चूज अपोजिट मिनिंग ऑफ लॅविश, इंजिनिअरिंग 12 PSI. तर त्याच्या विरुद्ध बघा, मग तुम्हाला लॅविशचा तर अर्थ माहीत पाहिजे अगोदर, तरच तुम्ही त्याच्या अपोजिट लिहिणार ना. तुम्हाला लॅविशचाच माहीत नसेल तर कसं. मग याची ट्रिक्स आपण पाहिली. हे बघा लाविनी पाहायला गेल्यावर त्या बायांवर असे पैसे उधळणारा खर्चिक, लावणीत नाचणाऱ्या बायांवर पैसे उधळणारा म्हणजे लॅविश म्हणजे खर्चिक. मग त्याच्या विरुद्धार्थ विचारले इकॉनॉमिकल. मग याची ट्रिक्स पण पाहिली आपण. इकॉनॉमिकलचा मास्तर एवढा कंजूस आहे की 350ची साडी पण घेत नाही. त्यानंतर पुढे बघा आता इथं प्रश्न बघा आता अँटोनिम्स बोल्डचा अर्थ होतो धाडसी. हे बघा
बोल्डचा अर्थ धाडसी, त्याच्या विरुद्धार्थी टिमिड म्हणजे भित्रा. बोल्ड म्हणजे धाडसी, त्याच्या विरुद्धार्थी टिमिड म्हणजे भित्रा. बोल्ड म्हणजे धाडसी. मग याची ट्रिक्स काय? तर याची ट्रिक्स आहे की उसेन बोल्ट असं केलं आपण. उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे, मात्र टिम कुक हे खूप भित्रे आहेत. टिम कुक कोण आहेत? ॲपल, आपला जो मोबाईल आहे ॲपल कंपनीचेच ते सीईओ आहेत. सीईओ टिम कुक म्हणजे त्यांची कंपनी आहे. तर मग उसेन बोल्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जगातील सर्वात फास्टेस्ट धावपटू उसेन बोल्ट. तर याला बोल्ड म्हणू आपण. बोल्ट येतो पण याला आपण उसेन बोल्ट म्हणू. तो बोल्ट आहे, त्याचं नाव उसेन बोल्ट आहे, बोल्ड नाही. काय आहे? उसेन बोल्ट. बोल्ट पण आपण बोल्ड म्हणू. उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे, मात्र टीम कुक खूप भित्री आहेत. किंवा जे टीमने येतात, टीमने म्हणजे एकटे येत नाही, जे टीमने येतात का ते खूप भित्री असतात. मात्र उसेन बोल्ट एकटाच धावतो म्हणून ते धाडसी आहे, असं लक्षात ठेव. मग त्यावर आलेला प्रश्न लगेच कंबाईन B23 आला होता बघा. प्रश्न काय? रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा. म्हणजे रोहिणीचे जे काय फादर आहेत, रोहिणीचे वडील हे बोल्ड आहेत, मात्र तिचा नवरा काय? भित्रा आहे, म्हणजेच टिमिड म्हणजे टिम कुक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढे काय? डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती. बघा, डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती. डिलिजंटचा अर्थ काय? मेहनती. त्याच्या विरुद्धार्थ इंडोलंट किंवा लेजी म्हणजे आळशी. तर याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे की दिल्लीचे जे काही जेंट्स आहेत ते खूप मेहनती आहे, कारण दिल्लीमध्ये UPSC करणारे पोरं भरपूर आहेत आणि ते भरपूर मेहनती असतात. म्हणून दिल्लीचे जेंट्स असं आपण ह्या दिल्ली जेंट्सच्या ह्या जो शब्द आहे याला दोन भागात असं फोडू. हे दिल्ली म्हणू याला. दिल्लीचे जेंट्स हे खूप मेहनती आहेत, मात्र इंडोलंट म्हणजे इंदोरचे लोक खूप लेजी आहेत असं आपण म्हणू. इंदोरचे लोक खूप लेजी आहेत. मग त्यावर आलेले प्रश्न बघा. लगेच त्यावर आलेले प्रश्न. ही इज अ व्हेरी डिलिजंट यंग मॅन, चूज अपोजिट वर्ड. PSI 17. मग डिलिजंटच्या विरोधार्थी काय येईल? मग इथे डिलिजंट म्हणजे मेहनती, मग त्याच्या विरोधार्थी लेजी म्हणजे आळशी. त्यानंतर द वर्ल्ड डिलिजंट इज अँटोनिम्स विथ रिकामी जागा, राज्यसेवा. बघा, मग इथं काय येईल? हार्डवर्किंग. सॉरी, त्याच्या अँटोनिम विचारला आहे, मग इंडोलंट येईल. इंडोलंट. हार्डवर्किंग तर समानार्थी होईल. तर अशा प्रकारे आपलं हे संपूर्ण काय आहे, तर जे काय आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत, ज्यामध्ये पालनसुरी, SP बक्षी, ब्लॅक बुक आणि आयोगाचे PYQ जिथली तिथंच. हे बघा, जसं हे डिलिजंट PYQ, त्यावर आलेले PYQ तिथली तिथंच कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला PYQसाठी इकडे तिकडे भटकायची गरज नाही, कारण तेच काय होत असतात, रिपीट होत असतात. बघा, PSI 17चा राज्यसेवा 18ला रिपीट झाला. ओके, आणि ते लक्षात कसं ठेवायचं ते पण ट्रिक सांगितलेले. PDF अत्यंत रिजनेबल दरामध्ये आपण त्याचा दर ठेवलेला आहे. परीक्षा महिन्यावर आलेली, त्यामुळे 1 मार्काचाही रिस्क तुम्ही घेऊ नका. तसेच याचा व्हिडिओ कोर्सही लवकरच येईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.